हां स्टार्ट. माझे नाव तनुष्का ज्ञानसागर भालेराव. मी आता 3री शिकते. मी आज तुम्हाला वनस्पतीची माहिती सांगणार आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. हे मुळापासून ते पाणी शोषून घेतात. हवा, सूर्य आणि पाणी वनस्पती त्याच्यापासून अन्न बनवून घेते. सूर्यप्रकाश पडला की अन्न तयार करून घेते. आणि वनस्पतीच्या पानात अनेक छोटे छोटे छिद्रे असतात. छान स्टार्ट. माझे नाव अंजली शरण्य ज्ञाने. मी आता 3री शिकते. आज मी तुम्हाला वनस्पतीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते. पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाही. मग त्यांना अन्न कुठून मिळते? वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात. वनस्पतीची मुळे जमिनीतील पाणी शोषून घेतात. त्या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात. ते खूप लहान असतात. आपल्या डोळ्याला ती दिसत नाही. अशा प्रकारे सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात. छान छान स्टार्ट. माझे नाव अनन्या लक्ष्मण देडे. मोठे. मी आता 3री शिकते. आज मी तुम्हाला वनस्पतीबद्दल 2 शब्द सांगणार आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. या जमिनीमध्ये अनेक पदार्थ विरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतीपर्यंत पोचते. हां छान स्टार्ट. माझे नाव सराली प्रकाश कोपरे. मी आता 3रीत शिकते. आज मी तुम्हाला वनस्पतीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पतीची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. त्या पाणी जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतीच्या पानापर्यंत पोहोचते. पानावर अनेक छोटे छोटे छिद्रे असतात. ते खूप लहान असतात. आपल्या डोळ्यांना ती दिसतही नाहीत. अशा प्रकारे सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पतीची वाढ होते. छान स्टार्ट. माझे नाव ऋषिकेश कांबळे. मी आता 3रीत शिकतो. वनस्पतीची मुळे जमिनीतील पाणी शोषून घेतात. पाण्यात काही पदार्थ विरघळतात. वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी सूर्यप्रकाश, हवा, पाणी हे लागतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. वनस्पतींना इकडे तिकडे फिरू शकत नाहीत. छान स्टार्ट. माझे नाव दीक्षा खंडुगडे. मी आता 3रीत शिकते. मी वनस्पतींचे अन्न त्याची माहिती सांगणार आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. वनस्पतींचे मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात.
पानांवर अनेक छोटी छोटी चित्रे असतात. ती खूप लहान असतात. अशा प्रकारे सूर्यप्रकाश पडला की वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. छान. स्टार्ट. मी जे दिलेले सौर्याची मी आज तुम्हाला सांगणार आहे वनस्पती त्यांचे अन्न कसे तयार करतात. मोठ्याने. हां. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. वनस्पतीची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. जमिनीत काही विरघळलेले पदार्थ असतात. जमिनीतील पाणी वनस्पतीच्या पानापर्यंत पोहोचते. पानावर अनेक छोटे छोटे छिद्रे असतात. ती आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. ती खूप लहान असतात. त्यातून हवा आत शिरते. अशा प्रकारे पाणी आणि हवा एकत्र येतात. पानावर सूर्यप्रकाश पडला की पाणी आणि हवा पाण्यापासून वनस्पतीचे अन्न तयार करतात. स्टार्ट. माझे नाव शिवानी आकाश काळे. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. आज मी तुम्हाला वनस्पतीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते. पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाही. मग त्यांना अन्न कुठून मिळू शकेल? वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकतात. वनस्पतीची मुळे जमिनीतील पाणी शोषून घेतात. या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतीच्या पानापर्यंत पोहोचते. पानावर अनेक छोटे छोटे छिद्रे असतात. ते आपल्याला दिसत नाही. आपल्या डोळ्यांना दिसतही नाही. त्यातून हवा पाण्यामध्ये आत शिरते. अशा प्रकारचे पाणी आणि हवा पाण्यापासून एकत्र येतात. पाण्यापासून वनस्पती अन्न बनवतात. स्टार्ट. नमस्कार. माझे नाव अस्मिता अरविंद कांबळे. मी इयत्ता 3री शिकते. आज मी तुम्हाला वनस्पती अन्न कसे तयार करतात व याची माहिती सांगणार आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. परंतु ते इकडून तिकडे फिरू शकत नाही. कारण त्यांची मुळे जमिनीत जखडलेली असतात. त्यांच्या पानावर अनेक छोटे छोटे छिद्रे असतात. ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. कारण हवा यात आत शिरते. अशा प्रकारे सूर्यप्रकाशामुळे वनस्पतीची वाढ होते. नमस्कार. माझे नाव गुंजन निर्मल कुमार हिमे. मी इयत्ता 3री शिकते. मी वनस्पती अन्न तयार कसे करतात याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. वनस्पतीची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. बोट ठेवून सांग. वनस्पती जमिनीची मुळे पाणी शोषून घेतात. त्या पाण्यात काही पदार्थ विरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतीच्या पानापर्यंत पोहोचते. पानावर अनेक छोटे छोटे छिद्रे असतात. ते खूप लहान असतात. आपल्या डोळ्याला दिसत नाही. त्यातून हवा पाण्याच्या आत शिरते. अशा प्रकारे पाणी आणि हवा पानामध्ये एकत्र येतात. पानावर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात. छान. स्टार्ट. तुझं नाव? दीक्षा नंदन कुमार कांबळे. मी इयत्ता 3री शिकतो. मी वनस्पती
बद्दल थोडी माहिती सांगणार आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकते. अन्न बनवण्यासाठी मुळे जमिनीतून पाणी शोषण करतात. सूर्यप्रकाश व हवा यांच्या मदतीने त्यांच्या मदतीने वनस्पती हां आपले अन्न तयार करतात. स्टार्ट. माझे नाव समीक्षा जयपाल सुरशे. आज मी तुम्हाला वनस्पती अन्न कसे तयार करतात त्याची माहिती सांगणार आहे. वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते, पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाहीत. मग त्यांना अन्न कोठून मिळत असेल? वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकतात. वनस्पतींची मुळे जमिनीतील पाणी शोषून घेतात. या पाण्यात काही पदार्थ विरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतींच्या पानापर्यंत पोहोचते. वनस्पतींच्या पानावर छोटी छोटी छिद्रे असतात. ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. अशा प्रकारे पाणी आणि हवा याच्यात वनस्पती अन्न तयार करतात. छान.